काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असेल. तू शांत हो बघू. आधी आत जाऊन पड. आम्ही बोलतो चिवशी काय आहे ते. अगं आपलीच पोर आहे ती. अशी रागावलीस तर भीती बसेल पोरीच्या मनात. मग तरररर तरररर तरर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 
चिऊ, ए चिऊ, ए बेटा काय झालं? असं काय करतेस बेटा? बोल काहीतरी, काय झालं ते? चिव बाळा, अगं सांग ना, आई रागावली का तुला? मला काय झालंय रागवायला? तिलाच विचारा. नुसता हट्टीपणा, सांगितलेलं ऐकायचं नाही. दिवसभर माझं ते ऑफिस, संध्याकाळी हिचा क्लास. एक साधा चहा सुद्धा प्यायला मिळत नाही. अगं पण मी जेवण तयार करून ठेवते ना. हो, पण सकाळचा स्वयंपाक मीच करते. आणि हे जाऊन बसलेत तिकडे ओमानला. अगं हो हो, तेच सांगतोय मी. थोडं समजुतीनं घ्या. दिवस एकसारखे राहत नाहीत. थोडं समजुतीनं, थोडं शांतीनं घ्यावं माणसाने. समजुतीने घ्या, समजुतीने घ्या. शांतम शांतम, ही तुमची शांती मेली, कुठे दिसलीत नाही. आता हेच आयुष्यभर ऐकायचंय. जाऊ दे, आता घेते मी पानं जेवायला. चला. झाली एकदाची जेवण व्हायची होती म्हणून मी काही बोलले नाही. पण नक्की काय झालंय? करा करा, अजून नातीचं कौतुक करा. आज चिव खोटं बोललीये. म्हणजे 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 वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान. अहो, मला म्हणाली 2 दिवस क्लासला सुट्टी आहे. हा, मीही विश्वास ठेवला. मग मी चिवला खालूनच सोडत होते आणि आणत होते. मॅम कधी कधी भेटायच्या, नेमक्या आज भेटल्या. मग काय म्हणालाय मॅम? सृष्टी वॉज ॲब्सेंट फॉर 2 days. म्हणजे 2 दिवस चिऊ क्लासलाच गेली नव्हती? हिनच तर सोडलं होतं तिला. तेच तर सांगते ती. काय बोलणार? पोरीनं दात घशात घातलेत. एक दिवस मी वेडी होईन. नुसता संताप संताप होतोय माझा. अगं चिव नाहीये तशी. अभ्यास तर तिला फार आवडतो. दरवेळी पहिला नंबर असतो. आणि चिव खोटं बोलणार नाही. काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असेल. तू शांत हो बघू. आधी आत जाऊन पड. आम्ही बोलतो चिऊशी काय आहे ते. अगं आपलीच पोर आहे ती. अशी रागावलीस तर भीती बसेल पोरीच्या मनात. मग बटाटे महाराज की जय. बटाटे महाराज की जय. एकदा काय झालं, बटाटे महाराज की जय. अबू, खरं सांगू, वेनेसडेला तर आईला बरं वाटत नव्हतं. थर्सडेला शाळेत जाताना तर ती जास्त डायरेक्ट वाटली. म्हणूनच मी ठरवलं 2 दिवस क्लासला हॉलिडे डिक्लेअर करायचा. तेवढीच आईला रेस्ट घेता येईल. म्हणून मी क्लासला बुट्टी मारली. चिनूच्या बुकमधलं सगळं कॉपी केलंय अबू. क्लासचा होमवर्कही केलाय. तरी सुद्धा मी खोटं बोलले. सॉरी. मम्मा मला माफ करेल ना? का नाही करणार मम्मा माफ? जरूर करेल. अब्बू है तो फिकर फिकर नॉट. बटाटे महाराज की जय. काय झालं? सगळ्यांचे चेहरे खुललेले दिसतायत. अगं चिऊ ना आम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. काय खरं? ऐकतं खरं. अगं तुला 2 दिवस विश्रांती मिळावी म्हणून खोटं बोलली ती. पण तिनं शाळेचा सगळा अभ्यासक्रम लिहून आणलेला आहे. होमवर्क पण केलेला आहे. आता तू फक्त मोठ्या मनानं तिला माफ कर म्हणजे झालं असेल. हो, हेच तर म्हणत होते मी. यालाच म्हणतात समजूतदारपणा.
बर, चला आता झोपायला. गुड मॉर्निंग चिवल्या. आईचा मूड परत आलेला दिसतोय आणि आबा आजी खुश. पण काही असो, खोट बोलायचं नाही. येस मम्मा, प्रॉमिस. मांडवली. म्हणजे क्रायसिस संपले. चिव, पण आता नो ट्युशन आणि नो टेन्शन. स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आणि अडलंच तर आबा सांगतीलच तुला. अबू रँकर फ्रॉम सीओपी. टँकर. टँकर नाही ग आजी, रँकर रँकर म्हणजे माझ्यासारखा पहिला नंबर. अगं, पहिला नंबर नाही आला तरी चालेल, पण रोजचा दिवस आनंदात गेला पाहिजे. थँक्यू मम्मा, थँक्यू आजी, थँक्यू आबा. आबा आहे तो फिकर नॉट. बटाटे महाराज की जय. La 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra ra ra